नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल या पदाचा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पेपर घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा यामध्ये एकूण 30 प्रश्न आहेत आणि एकूण 30 गुण आहेत. बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि तुम्हाला 30 पैकी बघा किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कॉमेंट करून सांगायचं आहे. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. मूलद्रव्याच्या सर्वात लहान अविभाज्य कणाला खालीलपैकी काय म्हणतात. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघाच योग्य उत्तर काय असेल. मूलद्रव्याच्या बघा सर्वात लहान अविभाज्य कणाला आपण काय म्हणतो, अणू म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. खालीलपैकी बघा कोणते शहर हे सुवर्ण मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाते. बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल. सुवर्ण मंदिराचे शहर आपण कोणत्या शहराला म्हणतो, तर अमृतसर बघा या शहराला आपण सुवर्ण मंदिराचे शहर असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. रायगड या जिल्ह्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. रायगड या जिल्ह्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. तर याचं योग्य उत्तर काय असेल. अलिबाग बघा या ठिकाणी रायगड या जिल्ह्याचं मुख्यालय आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. उंचीमधला फरक मोजण्यासाठी कोणत्या प्रकारचं उपकरण वापरतात. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. उंचीमधला फरक मोजण्यासाठी कोणत्या प्रकारचं उपकरण वापरतात. बघा याचं योग्य उत्तर काय असेल. अल्टिमीटर. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारला आहे. भारताचा पहिला उपग्रह खालीलपैकी कोणता आहे. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. भारताचा पहिला उपग्रह कोणता होता. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. आर्यभट्ट बघा हा भारताचा पहिला उपग्रह आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारला आहे. भारताच्या आग्नेय दिशेला खालीलपैकी कोणता देश आहे. बघा भारताच्या आग्नेय दिशेला विचारलाय कोणता देश आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल. भारताच्या आग्नेय दिशेला बघा इंडोनेशिया हा देश आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय. ठाणे जिल्ह्यामधली सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे. बघा या ठिकाणी पर्याय पाहून घ्या. वैतरणा, उल्हास, दमणगंगा यापैकी नाही. ठाणे जिल्ह्यामधली सर्वाधिक लांबीची नदी कोणती नदी आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल. ठाणे जिल्ह्यामधली बघा सर्वाधिक लांबीची नदी म्हणजे उल्हास नदी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारला आहे. कांगारूचे खंड कोणत्या खंडाला म्हणतात. बघा कांगारूचे खंड आपण कोणत्या खंडाला म्हणतो. तर याचं योग्य उत्तर काय असेल. ऑस्ट्रेलिया या खंडाला आपण कांगारूचे खंड असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 कॅनडा या देशाची राजधानी कोणती आहे. कॅनडाची राजधानी कोणती आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. कॅनडाची राजधानी ओटावा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचार. भारताचे राष्ट्रीय फूल कोणतं आहे. बघा भारताचं राष्ट्रीय फूल कोणतं आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. कमळ बघा हे भारताचं राष्ट्रीय फूल आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई या पदासाठी लागणारे बघा असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न आपण टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 बघा काय विचारला आहे. महाराष्ट्रामधलं बघा सर्वात उंच शिखर कोणतं आहे. बघा सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्रामधलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे. कळसुबाई बघा हे महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलं. विष्णू वामन शिरवाडकर. विष्णू वामन शिरवाडकर बघा या कवीचं टोपण नाव खालीलपैकी काय आहे. बघा कोणीही चुकायचं नाही. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा कुसुमाग्रज हे विष्णू वामन शिरवाडकर या कवीचं या ठिकाणी टोपण नाव आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा या ठिकाणी काय विचारलाय. कोणार्क येथील सूर्य मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता.
कोणार्क येथील सूर्य मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? कोणार्क. बघा कोणार्क येथील सूर्य मंदिर हे ओरिसा राज्यामध्ये आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा या ठिकाणी काय विचारला आहे? भारताची राष्ट्रीय नदी म्हणून कोणत्या नदीला घोषित केलेलं आहे? बघा भारताची राष्ट्रीय नदी कोणती असेल? बघा भारताची राष्ट्रीय नदी म्हटलं गंगा नदी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 15 पहा का सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह कोणता असतो? बघा सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? बुध, गुरु, शुक्र, शनी. तर याचे योग्य उत्तर काय असेल? सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह हा गुरु ग्रह आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा या ठिकाणी काय विचारला आहे? सर्वात पहिल्यांदा. बघा सर्वात पहिल्यांदा ऑलिम्पिकचे सामने कोणत्या ठिकाणी भरले गेले? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल? सर्वात पहिल्यांदा बघा ऑलिम्पिकचे सामने हे ग्रीस या ठिकाणी भरले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे? खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये हवा महल आहे? हवा महल कोणत्या शहरामध्ये आहे? जयपूर, कानपूर, उदयपूर, नागपूर. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? हवा महल हा जयपूर या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा या ठिकाणी काय विचारला आहे? विदा सावरकर हे खालीलपैकी कोणाला गुरु मानत होते? बघा विदा सावरकर विचारले खालीलपैकी कोणाला गुरु मानत होते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? जोसेफ मॅझिनी बघा यांना विदा सावरकर हे गुरु मानत होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा या ठिकाणी काय विचारला आहे? विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा सर्वांनी सांगायचे विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो? तर याचे योग्य उत्तर काय असेल? व्हायरॉलॉजी बघा या शास्त्रामध्ये विषाणूंचा अभ्यास केला जातो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा ऑर्निथॉलॉजी. बघा ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये आपण काय पक्ष्यांचा अभ्यास केला जातो. प्रश्न क्रमांक बघा 20 या ठिकाणी काय विचारला आहे? आंध्र प्रदेश या राज्यामध्ये बोलली जाणारी भाषा कोणती आहे? आंध्र प्रदेश या राज्यामध्ये बोलली जाणारी भाषा कोणती आहे? बघा सोपा प्रश्न आहे. योग्य उत्तर काय असेल? आंध्र प्रदेश या राज्यामध्ये बघा प्रामुख्याने तेलुगू भाषा बोलतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा कन्नड ही भाषा कुठे बोलतात? कर्नाटक राज्यामध्ये. तामिळ भाषा कुठे बोलतात? तामिळनाडू राज्यामध्ये. कोकणी भाषा कुठे बोलतात? गोवा राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 21 बघा या ठिकाणी काय विचारला आहे? भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक आपण कोणाला म्हणतो? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा या ठिकाणी काय विचारला आहे? स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव खालीलपैकी काय होते? स्वामी विवेकानंदांचे बघा मूळ नाव खालीलपैकी काय होते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? नरेंद्र हे स्वामी विवेकानंदांचे बघा मूळ नाव होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा मनुष्याला हसवणारा वायू खालीलपैकी कोणता असतो? बघा मनुष्याला हसवणारा वायू कोणता वायू आहे? कार्बन डायऑक्साईड, हेलियम, नायट्रस ऑक्साईड, फेरस ऑक्साईड. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? मनुष्याला हसवणारा वायू म्हणजे नायट्रस ऑक्साईड असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा या ठिकाणी काय विचारलाय? वाघा बॉर्डर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचं, कोणीही चुकायचं नाही. वाघा बॉर्डर कोणत्या राज्यामध्ये आहे? राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर. तर याचे योग्य उत्तर काय असेल? वाघा बॉर्डर पंजाब या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा या ठिकाणी काय? बिहू. बघा बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित? बिहू. बघा बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? बिहू बघा हे लोकनृत्य आसाम या राज्याशी संबंधित आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 26 बघा काय विचारला आहे? हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? हिंदी अर्थशास्त्राचे जनक. तर याचे योग्य उत्तर काय असेल? महादेव गोविंद रानडे यांना हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा कावीळ बघा हा रोग खालीलपैकी कोणत्या भागावर परिणाम करतो? कावीळ हा रोग फुफ्फुस, यकृत, श्वसन संस्था यापैकी नाही.
बघा याचं योग्य उत्तर काय असेल? कावीळ बघा हा रोग प्रामुख्याने यकृतावर परिणाम करतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा या ठिकाणी काय विचारला? माउंट अब्बू बघा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा माउंट अब्बू बघा हे थंड हवेचं ठिकाण विचारले कोणत्या राज्यामध्ये आहे? कर्नाटक, छत्तीसगड, राजस्थान, केरळ. बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? माउंट अब्बू बघा हे थंड हवेचं ठिकाण राजस्थान या राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 7 टेकड्यांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? बघा सर्वांनी सांगायचं आहे 7 टेकड्यांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? मुंबई, रोम, न्यूयॉर्क, शांघाय. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? 7 टेकड्यांचं शहर आपण रोम या शहराला म्हणतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. आणि 7 बेटांचं शहर म्हटलं काय असतो? 7 बेटांचं शहर मुंबई, 7 टेकड्यांचे शहर रोम. बघा सर्वांनी या ठिकाणी हे पाठ करून ठेवायचं आहे, कन्फ्युजन व्हायचं नाही. बघा प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारला आहे? भारतामध्ये रुपयाची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झाली होती? बघा भारतामध्ये रुपयाचा बघा सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड रिपन यापैकी नाही. भारतामध्ये रुपयाची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती? तर याचे योग्य उत्तर काय असेल? लॉर्ड डलहौसी बघा यांनी भारतामध्ये रुपयाची सुरुवात केली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी 31 बघा काय विचारला आहे? काच बनवण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक या ठिकाणी आवश्यक असतो? माती, वाळू, जिप्सम, बॉक्साईट. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी लागणारे बघा महत्त्वपूर्ण असेच बघा 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.